तुकोबर आहे आपल्या वासनापूर्ती करता, आपलं भलं होण्याकरता, आपल्या मनाची आवड पूर्ण करण्याकरता देवाकडे विशिष्ट महापुरुषाची संगती मागतात। मागणीचा दिवस आहे, त्या अनुषंगाने हा अभंगाची निवड केली। अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा भाव एवढा गोडे लक्ष देऊन कीर्तन आहे का। ह्या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले, 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला। पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसून हे जना ऐसे करीत नारायणा। तुकोबारायना असं म्हणण्याची का पाळी आली, तर त्याचं एकमेव उत्तर आहे, ह्या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही। शिकलेले मंडळी ऐका, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश। जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही, सर्व गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केलाय। महाराज उठल्यानंतर गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव, भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर माझे तुकोबाराय साधना करण्याकरता, भजन करण्याकरता जायचे। काही साधकाने तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय तुमच्या जीवनाकडे पाहिलं तर तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संगती देवाची मागितली, तुकोबाराय तुमचं जीवन पाहिलं, तुकोबाराय उत्तुंग शिखरावरती गेलेला आहे, अनु रेणुया थोकडा आणि तुका आकाशा एवढा, एवढा आकाशाच्या उंचीचं जीवन आहे तुकोबाराय। तुमच्या जीवनामध्ये संगत कुणाची आहे, जडाची संगत आहे का। तुकोबाराय म्हणतात नाही, कारण जडाच्या संगतीमध्ये दुःख आहे, जीवाची संगत आहे का नाही। तुकोबाराय म्हणतात जीवाच्या संगतीमध्ये दुःख आहे, मग कुणाची संगत आहे, तुकोबाराय म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, देव वसे, वसवसती म्हणजे राहणे, ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो त्याची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी, आणि हेच माझ्या मनाला आवडतं। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, वासना शब्दाचा अर्थ आहे इच्छा। हे देवा माझी इच्छा, माझी मनोकामना, माझे मनोरथ पूर्ण कर रे बाबा। आणि पुढे तुकोबाराय म्हणतात, मी साधनाद्वारे साध्य प्राप्त करत असताना, मी माझं परमार्थिक जीवन जगत असताना माझ्या जीवनामध्ये हरिजनाची भेटी व्हावी। हरिजना सवे भेटी किंवा हरिजनासी भेटी, नहो अंग तुटी, नहो संग तुटी। अंग संगतीचा वियोग घडता नाही, तुटी शब्दाचा अर्थ आहे त्यामध्ये अंतर पडता कामा नाही। आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे परमार्थिक मी माझं जीवन जगत असताना, साधनाद्वारे साध्य प्राप्त करत असताना माझ्या जीवनामध्ये संताची संगत राहणं, तुका मने जिने भले, तुका मने जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, अशा अर्थाचा अभंग। विठाला विठाला पुंडलिक वरदा कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर काही सूचना देतो ऐका। फार कमी वेळ माझ्या हातामध्ये राहिला ऐका। कीर्तनाला बसत, त्याचा आवाज वाढवा ना थोडा। कीर्तनाला बसत असताना सरळ बसा, ताट बसा आणि नीट बसा। तुम्ही म्हणता हो बाळासाहेब महाराज आम्ही कीर्तनाला सरळ आणि ताट आणि नीट का बसावं, बरं का दादा। ज्या मातीमध्ये आपण बसलोय ना, अरे हे सामान्य माती नाही आहे, शुरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे स्वराज्यामध्ये आपल्याला, धर्मवीर संभाजी महाराजांची शिकवण आहे स्वराज्यामध्ये आपल्याला। काय शिकवण आहे, ए बाबा पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पण पाठीचा कणा कसा असावा, ताट असावा। करेक्ट, करता टाळी वाजवा एकदा। बघा टाळी वाजवायची असेल ना, त्या माकडवाल्या खेळातल्या सारखी नका वाजू गड्या, अशी जोरदार कडकडून टाळी वाजवा, अशी जोरदार अशी। नंतरची माझी सूचना अशी, कीर्तनामध्ये बसत असताना असं फ्रेश बसा बरं थोडं।
असे गंभीर चेहरे करू नका, बटाट्यासारखे डोळे नका करू. फ्रेश बसा. काही येताना काय आणलं नाही, जाताना काही नेणार नाही, मधलं आपलं काही नाही. चिंता चिता समत ख्याता बिंदू मात्रे विशेषता निर्जुम दहते चिता सजुम दहते चिंता. चिंता आणि चिता या दोन सख्या बहिणी आहेत. दोघीचं काम एकच आहे, काय? जाळणे. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. फक्त फरक एवढा आहे, चिंता ही पावलो पावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. कसं आहे तुमच्या गावामध्ये? माणूस मेल्यावर एकदाच जाळते का दरवर्षी जाळते? एकदाच ना. तुकोबरायची गोड भाषा. तुकोबराय म्हणतात, खाटेवरी पडिता चिंता व्यापे तळमळी. काम करून धंदा करून आलो, शेतामधून राब कष्ट करून आलो, खाटेवर पडलो, झोपलो की डोक्यामध्ये चिंता सुरू झाली. टेन्शन. टेन्शन शब्द कोणी आणला? मी त्याला बऱ्याच दिवसाचा सापडतोय बरं का सर. सगळ्याला टेन्शन. बापाला टेन्शन, मुलाला टेन्शन, मुलीला टेन्शन, काकाला टेन्शन, काकूला टेन्शन, मामाला टेन्शन, मामीला टेन्शन, आत्याला टेन्शन, सगळ्याला टेन्शन. टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही, फ्रेश बसायचं. काही कर्ज वगैरे तुमच्यावर काही नाराज नाही ना? असं फ्रेश बसा. होऊन द्या कर्ज, टेन्शन नाही घ्यायचं. कमावणारे आपण आहे, गमावणारे आपण आहे. कर्ज बिर्ज असलं ताण घेऊ नका. होऊन द्या कर्ज, होऊन द्या कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. नंतरची माझी सूचना अशी, तुम्हाला वाटलं मी एखादं वाक्य सुंदर बोललो, गोड बोललो, हृदय स्पर्श झालं तर जोरात टाळ्यांचा कडकडाट करा. आता नाही, थांबा. तुम्हाला असं वाटलं. आणि शेवटची माझी सूचना अशी, कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल, तुकोबरायचं ज्ञानोबरायचं भजन होईल, त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री या समग्र मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना 3 प्रकारचा वर्ग आहे. आज मागणीचा दिवस आहे का? पहिला वर्ग आहे जीवाचा, दुसरा वर्ग आहे संताचा आणि तिसरा वर्ग आहे देवाचा. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. जीवाचा स्वभाव मागण्याचा आहे. ठेवायला जागा नसली तर जीव मागत असतो देवाकडं. संताचा स्वभाव आहे काही न मागणे, हा संताचा स्वभाव आहे. आणि देवाचा स्वभाव आहे भक्ताला मागण्याकरता आग्रह करणे, हा देवाचा स्वभाव आहे. प्रत्येकाचा कार्यकारण भाव वेगळा आहे, अलग आहे, भिन्न आहे. अनिच्छा प्रारब्ध, परिच्छा प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध. इथे येण्याचा प्रत्येकाचा कार्यकारण भाव वेगळा आहे. जीवाचा, संताचा आणि देवाचा. शाळेमध्ये 3 माणसं जातात बरं का पोरं, ऐका. जिल्हा परिषद शाळा पाठीमागे ना, ऐका. जिल्हा परिषद शाळेमध्ये 3 माणसं जातात. लक्ष देऊन कीर्तन ऐका. म्हणजे या मृत्यू लोकामध्ये जीवाचा, संताचा आणि देवाचा येण्याचा कार्यकारण भाव वेगळा आहे. शाळेमध्ये 3 माणसं जातात. बरोबर, लक्ष उत्तर द्या मला पटकन. 1 शाळेमध्ये शिक्षक जातो, 2 शाळेमध्ये शिपाई जातात आणि 3 शाळेमध्ये शाळा एक आहे, पण शाळेमध्ये तिघाचा जाण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे. शिक्षक जातो कशा करता? बोला 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 बोला. मला बोललेलं आवडतं बरं का, असं बोलत चला. कशा करता? शिकवू न करता. करेक्ट. शाळेमध्ये शिपाई जातो कशा करता? साफसफाई करायला, फाईल द्यायला, टोल वाजवला, चहा पाणी करायला. आणि शाळेमध्ये विद्यार्थी जातात कशाला? कोण म्हणलं खिचडी भात खायला? शाळा एक आहे, पण शाळेमध्ये जाण्याचा प्रत्येकाचा कार्यक्रम भाव कसा आहे? वेगळा आहे. या मृत्यू लोकांमध्ये जीवाचा येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे, संताचा येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे आणि देवाचा येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे. विठ्ठला विठ्ठला. हो, खरं तर भगवान परमात्म्याने आपल्याला हा जीव कसा दिलाय? दान दिलाय. कसा दिलाय?
तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी. भगवान परमात्म्याने आपल्याला जीव कसा दिलाय? दान दिलाय, फुकट दिलाय. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना आपल्याला हे शरीर उष्ण दिले. देह हा पाचाचा अनिला उसना देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. आजामेला पंजामेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा घाला. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए पडे खाल के फासी किंवा नासिवंत देह. हे मिळालंय आपल्याला मॉडेल. हे 3.5 हाताचं आहे. किती तुम्ही म्हणता खरंच 3.5 हाताचं आहे का? तुमचं शरीर माझ्या हाताने मोजवलं तर 3.5 भरणार नाही. तुमचं शरीर तुमच्याच हाताने मोजवलं तर 3.5 भरतंय. हे मिळालंय आपल्याला हे शरीर, पण कळालेलं नाही. ऐकताना कीर्तन लक्ष देऊन. हे मिळालंय बरं का विष्णू भाऊ, हे मिळालंय आपल्याला पण कळालेलं नाही. तुमच्याकडे मोटरसायकल आहे का? मला घ्यायची नाही विकत सांगा ना. केवढ्याची? बोला बोला मोकळ्या मनाने. आपलंच घरचा महाराज घालीन लो टांगण मोकळं पटांग. 1 लाखाची गाडी, कारण गाडीचे भाव वाढलेत आता. 1 लाखाची गाडी केवढ्याची? 1 लाख. हा, तुम्ही घनसंगीला गेलात, पेट्रोल पंपावाला म्हणलं ए हे घे पैसे अंकर टाकी फुल. त्यांनी पेट्रोल टाकण्याऐवजी तुमच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं. जमन का? बोला बोला. का? इंजन लॉक होतंय ना, बरोबर ना. केवढ्याच्या गाडीत? 1 लाखाच्या गाडी. ही गाडी केवढ्याची? ही गाडी केवढ्याची? कोट्यावधी रुपयाची गाडी देवाने दिली आपल्याला. खपाखप क्वार्टरची क्वार्टरी टाकतोय आपण. खपाखप बियर हाणतोय, हातभट्टी हाणतोय. हे मिळालंय, हे मॉडेल मिळालंय, पण कळालं? मायबाप मिळाले का कळाले? मिळाले कळाले नाही. कळाले असते तो वृद्धाश्रम निघाले. आता लबाड बोलायचं नाही कीर्तनामध्ये. खरं सांगा, बायको मिळाली का कळाली? तुम्ही नका बोलू, तुम्ही पिपळा खालचे म्हणजे होय. अर्जुन भाऊ कसं आहे? मिळाली बी आणि कळाली बी. टाळी वाजवा दादा करता. हा आय आय. आईने आवाज द्यावा, पप्या ए पप्या इकडे ये. पप्या म्हणतो आवाजच नाही आला. बायकोने म्हणाव होय हो. तो म्हणतो काय हो. आय आय. नाथ महाराज वर्णन करतात. हे जे असे माणसं आहेत ना, हे कसे आहेत माहितीये का? काना असून बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, टाळी हा, टाळी टाळी वाजवा. टाळी टाळी हा 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 टाळ हा. नाथ महाराज म्हणतात, आवाज द्या आवाज आवाज. नाथ महाराज म्हणतात, नाही ऐकलं कीर्तन, नाही केलं भजन, नाही ऐकलं पुराण. आवाज वाढवा. नाथ महाराज म्हणतात, तुम्ही काना असून बहिरेत. बारीक बारीक. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. बहिरा झालो नरदेता एक जनार्दनी स्मरेन आता. बहिरा 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 झालो या टाळी वाजवाय बाळा. हा जीव आपल्याला मिळालाय पण कळालेला नाही. जीवाच्या येण्याला एक शब्द आहे त्याला म्हणतात जन्म. संताच्या येण्याला एक शब्द आहे त्याला म्हणतात अवतार. आणि देवाच्या येण्याला एक शब्द आहे त्याला म्हणतात प्रागट्य. विठाला विठाला. संत आमच्या करता आले, संत वैकुंठाहून आले तुमच्या माझ्या करता. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. वैकुंठवासी आलो याची कारणाशी. ऋषी साच माळ वर्तया
वैकुंठाहून आले. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. अडणारी धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत आले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्टविते परोपकारे. बुडत हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा मनोनिया. संत या ठिकाणी आले. प्रश्न असा आहे, संत म्हणावं कोणाला? झोपले काय? संत कोणाला म्हणावं? दाढी वाढली त्याला संत म्हणतात का? जटा वाढली त्याला संत म्हणतात का? बायका लेकर सोडून बोंबलत फिरतात त्याला संत म्हणतात का? संत कोणाला म्हणतात? तेची संत तेची संत आहेत विठ्ठल काही काना होना नामस्मरणा वाचून. तेची संत तेची संत आहेत विठ्ठल काही काना होना नामस्मरणा वाचून. तेची संत तेची संत. ऐका, पूजनीय रंगनाथ गुरुजी परभणीकर गोड सांगतात, जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणतात. जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणतात. सरळ रस्त्याने जातात त्याला साधक म्हणतात. आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्याला संत म्हणतात. संत फार आकाशाच्या उंचीची आहेत. मी झिटॉकेजला टीव्हीवरती बोलून गेलो. एक माणूस दुबईला गेला. दुबई सांगू का अमेरिका? कोणतं बरं पडेल पटकन सांगा. दुबईत ना? हा. एक माणूस दुबईला गेला. 10 वर्ष काम केलं महाराज बरं का त्याने. प्रचंड पैसा कमवला. गडगंज श्रीमंत झाला. आणि म्हणे बस झाला आता पैसा भरपूर कमवला, चला आपल्या गावाकडं आला. आणि एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला प्रश्न विचारला, काय रे म्हणेला का तू दुबईला 10 वर्ष काम केलं, एवढा पैसा कमवला, गावात बंगला, तालुक्याला बंगला, जिल्ह्याला बंगला, मुंबईला बंगला, पुण्याला बंगला, सगळीकडे बंगले तुझे, भरपूर पैसा तुझ्याकडं, हे पद वगैरे असतात ना सगळे पद, सगळे लोक त्याला मानायचे बिनविरोध. कारण धनवंत लागी सगळे मानायचे. म्हणे तो दुबईला काय काम केलं बाबा 10 वर्ष राहून, मला थोडं सांगतो का? थोडी ओझरती माहिती म्हणून सांग. बरं जाऊन दे. तू एवढा श्रीमंत आहे, तू दुबईला ज्या मालकाकडे कामाला होता तो मालक किती श्रीमंत आहे मला जा सांग बरं थोडं. तो म्हणला हे बघ मला काही एवढं सांगता येणार नाही, गंमत म्हणून थोडी ओझरती माहिती म्हणून सुरू तुला सांगतो. दुबईला मी ज्या मालकाकडे कामाला होतो त्या मालकाकडे धुणं धुणारी भांडे घासणारी बाई कामाला येताना 2 कोटीच्या गाडीमध्ये येत होती आणि काम झाल्यावर 2 कोटीच्या गाडीमध्ये परत वापस जात होती. तो मालक किती श्रीमंत असेल तू बघ बुवा. पुढचं ऐक ना. घरामध्ये नौकर चाकर असतात ना कामाला, घर पुसाला, ते येताना रोज स्वतःच्या हेलिकॉप्टरनं घरी येत होते कामाला. झोपले काय? आणि ड्युटी झाली की स्वतःच्या हेलिकॉप्टरने परत वापस जात होत नाही. तो दुबईचा मालक किती श्रीमंत असेल हे मला सांगता येत नाही. तसं संत किती श्रीमंत असतील, संत किती मोठे असतील हे देखील मला सांगता येत नाही. विठाला हो. आणि पुढं संतांना तुमचा आमचा कळवळा आला आणि संतांनी जसे जसे माणसं पाहिले तसा तसा उपदेश केला. अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार असेल तसा उपदेश केला किंवा तसा मार्ग दाखविला. 4 प्रकारच्या जाती पडतात माणसाच्या. ऐका, पहिली पामर, दुसरी विषयी, तिसरी जिज्ञासू आणि चौथी मुक्त. विठाला विठाला पामर कोणाला म्हणावं, विषयी कोणाला म्हणावं, जिज्ञासू कोणाला म्हणावं आणि मुक्त कोणाला म्हणावं. व्याख्या सांगतो पटापट लक्ष देऊन ऐका. जो स्वतः करता जगतो त्याला मला पामर म्हणतात. जो कुटुंबाकरता जगतो त्याला विषय म्हणतात. जो देवाकरता जगतो त्याला जिज्ञासू म्हणतात आणि जो समाजाकरता जगतो त्याला संत म्हणतात. विठाला विठाला. अजून सांगू का? ज्याला कुठलं खायला आवडतं
आणि कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणतात. ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषय म्हणतात. ज्याला 4 घर मधुकरी मागून खायला आवडते त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि कुठलं खाल्लं आणि कुठलं पेलं तर त्याच्या अंतकरणावर तीळ मात्र फरक पडत नाही त्याला मुक्त म्हणतात. टाळे नाही वाजले अजून सांगतो. ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो आणि ज्याला 2 नंबरचा पैसा आवडतो त्याला पामर म्हणतात. ज्याला नोकरीचा पैसा आवडतो त्याला विषय म्हणतात. पैशात चित्त लागत नाही जिज्ञासू. पैसा आला काय आणि पैसा गेला काय त्याला काहीच वाटत नाही त्याला मुक्त म्हणतात. अजून हलक्या भाषेत सांगतो एवढे टाळे वाजले नाही थांबा. ज्याला स्वतःची बायको सोडून दुसरी स्त्री आवडते त्याला पामर म्हणतात. ज्याला स्वतःची बायको आवडते त्याला विषय म्हणतात. देव आवडतो जिज्ञासू आवडच राहिली नाही मुक्त. हे 4 प्रकारचे वर्ग आहे. संतांना तुमचा आमचा कळवळा आला. वैकुंठाहून संत तुमच्या आमच्या करता आले. आणि 3 देवाला आणावं लागलं. आणि याला रूपा तुका म्हणे झाला सोपा. देव आले हा देव बसे चित्ती. देव ज्याच्या चित्तामध्ये राहतो त्याची संगती तुकोबर आहे. देवाकडे मागतात अभंगाच्या. हे सगळे 1 नंबर आहेत. हे पण 1 नंबर आहे. विनेकरी 1 नंबर आहे. हे पोरं 1 नंबर आहे. तुम्ही 1 नंबर आहे. तुम्ही 1 नंबर आहे. तुम्ही 1 नंबर आहे. तुम्ही 1 नंबर आहे. आतली 1 नंबर आहे. सगळे 1 नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे काय मग? आणि खरं सांगू का, मी एवढं फिरतो 3 राज्यामध्ये कीर्तन करतो. तुम्हाला लोकांना माहित आहे. माझ्यासोबत फिरतात ते. एवढा अनुभव येतो, एवढा अनुभव येतो. 7 नसती काका, नुसती 7.5. आपण एक म्हणावून टाळकर आणि दुसरं काहीतरी म्हणावं. एकदा म्हणलं रंगणी रांगत गुलगुला बोलतो. एक टाळकरी म्हणला रंगणी रांगत गंगुला बोलतो. काय करावं आता. मी म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. एक टाळकरी लांबूनच म्हणला शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. काय तोंडाला मारावं माईक आदळून घ्यावं. विष्णू भाऊ तिकडे अमरावती जिल्ह्यात मी कीर्तनाला गेलो. एक साहेबाने माझ्यासोबत फोटो काढला. अर्जुन सरांना माहिती. म्हणलं साहेब फोटो लय सुंदर निघला हो, मोबाईल केवढ्याचा आहे? ते म्हणले बाळासाहेब महाराज जास्त पैशाचा मोबाईल नाही, फक्त 2.5 लाखाचा आहे. फक्त. पुढं चाललो महाराज 4G 5G 6G
अशा युगात सुद्धा आपण असे कार्यक्रम करतो. खरोखर तरुण मित्र मंडळी कळान गावकऱ्याकरता जोरदार टाळी वाजवा. नाही तर यंत्रयोग निघालं बरं का दादा, यंत्रयोग निघालं. चपात्या बनवायच्या मशीन आल्या तुमच्याकडे का गावात? नाही, घेऊन टाका ना. पंढरपूरला जर तुम्ही गेलात भक्त निवास मध्ये, गजानन महाराज, शिर्डीला गेला साईबाबाला, तर मोठ्या मोठ्या अशा मशनी चपात्या बनवायच्या, पापड बनवायच्या मशनी आल्यात. उंडा टाकाचा, दाबाचं, पापड तयार. नवीन एक मशीन आली आता पुरणपोळी बनवायची, आहे तुमच्या गावात? नाही, घेऊन टाका, जालन्याला भेटते का ओळख करताय. कपडे धुवायच्या मशीन आल्यात, कपडे आल्यात का नाही दादा? काय म्हणतात त्याला? वॉशिंग मशीन. ती वॉशिंग मशीन आली. आया आता एक मशीन यायची राहिली घरी. पाहुणा घरी आला, वेलकम, बटन दाबाचं, या. तो म्हणला भूक लागली, जेवण करायचं, टेन्शन घेऊ नका. पाहुण्याला धरायचं, मशीन मध्ये असं धाडकन टाकलायचं. पाहुणा पान खाऊनच बाहेर आला पाहिजे. पुढं चाललोय महाराज. या लॉकडाऊन मध्ये कोणाला काम नव्हतं, बसल्या बसल्या डोकं चालवलं, रिकामच डोकं चालवलं. काय माहितीये का? आंघोळ करायची मशीन तयार केली तुम्ही. एक खेड्यातलं गावातलं गेलं मुंबईला, म्हणे मला आंघोळ करायची. तर म्हणे आंघोळ करायची, काळजी करू नको, बाथरूम मध्ये जा, मशीन आहे, मशीन मध्ये आतमध्ये जा, फ्रेश होऊन बाहेर येशील तू. हे गावाकडचं नंगाट्याला काय कळतं, गेलं तिथं मुंबईला, आतमध्ये मशीन मध्ये गेलं. जसं मशीन मध्ये गेलं तशी लाईटच गेली. आय ती मशीन बुम बुम बंग बंग वाजली. 15 मिनिटांना लाईट आली बरं का. 15 मिनिटांना ते बाहेर आलं. म्हणलं भाऊ, त्याच्या मित्राला म्हणला, भाऊ मी तिकडे गावाला गेल्यावर वाड्याला आंघोळ करीन, तिकडे नादाडीला करीन, पण तो मशनीत नको. विठ्ठल विठ्ठल. अशा काळात सुद्धा तुम्ही सप्ते ठिकवले महाराज. देव वसे. पहिला शब्द काय वापरला तुकोबाराने? देव. देव शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात पोराव? काय म्हणतात? गॉड. हा, दादाच्या पाठे भाऊ. हा, गॉड म्हणजे, बोला, गॉड, GOD, गॉड म्हणजे देव. आता त्याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करतो आणि मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतो. GOD, गॉड म्हणजे देव. G फॉर जनरेटर, O फॉर ऑपरेटर, D फॉर डायरेक्टर, दॅट इज गॉड. विठाला विठाला. G फॉर जनरेटर, उत्पन्न करणारा. O फॉर ऑपरेटर, यंत्र चालवणारा. D फॉर डायरेक्टर, निर्माण करणारा, दॅट इज गॉड. विठाला विठाला. तोच देव चित्तामध्ये राहायला पाहिजे. तुकोबर आहे, देवाकडे हात जोडून प्रार्थना करतात की देवा, माझ्या जीवनामध्ये संगती द्यायची असेल तर ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव आहे त्याची संगती मागतात. तसं पाहिलं तर देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामो विषयावरी. गीतेचा 15वा अध्याय. सर्वस्यचा हम हृदयसैन्य विष्टो मत स्मृती ज्ञान मोपो हणंच ममैवांशे जीवलोके जीवभूतस सनातन सर्वा घटी राम घट घट में राम बैठा है. देव नटला ना